संस्कृती मंत्रालय भारत सरकार आणि इंडसमून मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई द्वारा प्रायोजित या पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला आपण काही क्षणातच प्रारंभ करतो आहोत। या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल श्री भगतसिंगजी कोश्यारी यांचं आगमन झालेलं आहे। टाळ्यांच्या निनादामध्ये आणि वाद्यांच्या मंगल निनादामध्ये आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करणार आहोत। महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल माननीय श्री भगतसिंगजी कोश्यारी यांचं या पहिल्या विश्व साहित्य संमेलनामध्ये विश्वात्मक संत साहित्य संमेलनात हार्दिक स्वागत। आणि संमेलनाध्यक्ष हरिभक्तपरायण न्यायमूर्ती डॉक्टर मदन महाराज गोसावी तसंच स्वागताध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर सदानंदजी मोरे यांच्या समवेत त्यांचं मंचावरती आगमन झालेलं आहे। कार्यक्रमाची सुरुवात आपण राष्ट्रगीताने करणार आहोत, तर कृपया राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ सगळ्यांनी उभं राहावं आणि पोलीस बँडला विनंती करते की त्यांनी राष्ट्रगीत सादर करावं। धन्यवाद। भारत मातेला वंदन करून या करवीर नगरीतील आपणा सगळ्यांचं आराध्य दैवत महालक्ष्मीला वंदन करून या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाची सुरुवात आपण ज्ञानदेवांच्या प्रार्थनेने करतो आहोत। ज्ञानदेवे रचिला पाया असं आपण म्हणत असतो। ज्ञानेश्वरांनी आपल्याला विश्वात्मक देवाचा हा वारसा दिला आणि जो जे वांछिल तो ते लाहो अशी महान प्रार्थना, असा महान विचारांचा वसा ज्याने दिला, त्या ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीची जी प्रस्तावना, त्या प्रार्थनेने आपण कार्यक्रमाचा प्रारंभ करतो आहोत। आणि यासाठी मी शंतनू हेरलेकर आणि उपगना पंड्या यांना विनंती करते की त्यांनी कृपया मंचावरती यावं। कार्यक्रमाच्या नियोजनाचा भाग म्हणून आपलं हे पारंपरिक गीत आपण आधुनिक पद्धतीने म्हणजे वादकांची साथ ट्रॅकवर असताना अनुभवणार आहोत। ओम नमोजी आद्या असं म्हणत श्री गणेशाला आणि देवी सरस्वतीला वंदन करून आपण या पहिल्या कोल्हापूर येथे होत असलेल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचा प्रारंभ ज्ञानेश्वरांच्या प्रार्थनेने करूया। सादर करतायत शंतनू हेरलेकर आणि उपगना पंड्या। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या। ओम नमोजी आद्या ओम नमोजी आद्या। आकार चरण युग
विशाल आकार चरणयुगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे मकार महामंडल मस्तकाकारे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्मा कवळले हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्मा कवळले ते मिया श्री गुरु कृपा न मिले आदि बीज ते मिया श्री गुरु कृपा न मिले आदि बीज ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या ओम नमोजी आद्या ओम नमोजी आद्या आता अभिनव वाग्विलासिनी आता अभिनव वाग्विलासिनी हे चातुर्यात कला कामिनी जे चातुर्यात कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी न मिली मिया न मिली मिया न मिली मिया ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा ओम नमोजी आद्या ओम नमोजी आद्या ओम नमोजी आद्या ओम नमोजी आद्या धन्यवाद. आणि यानंतर आजच्या आपल्या या करवीर नगरीमध्ये होत असलेल्या पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचं औपचारिक उद्घाटन भारतीय परंपरेला साजेसं असं मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून होणार आहे. मी महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल माननीय भगतसिंगजी कोश्यारी सर, त्याचबरोबर संमेलनाचे अध्यक्ष माननीय गोसावी महाराज आणि स्वागताध्यक्ष सदानंद मोरे सर यांना विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करावा. आणि त्याच वेळेस टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचं औपचारिक उद्घाटन दीप प्रज्वलनाने संपन्न होतं आहे. आपल्याला एका वेगळ्याच सात्विक आध्यात्मिक वातावरणामध्ये घेऊन जातो. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होतं आहे. मी संमेलनाध्यक्ष त्याचप्रमाणे स्वागताध्यक्ष यांनाही विनंती करते की आपण यामध्ये सहभागी व्हावं आणि आपण सगळे मिळून गजर करूया. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की.
या ठिकाणी मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन संपन्न झालेलं असून ढोल ताशांच्या निनादामध्ये या उद्घाटनाचा डंका वाजतो आहे. आणि यानंतर अर्थातच आपण आजच्या आपल्या प्रमुख उपस्थितींचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत. या करवीर नगरीमध्ये खास ज्यांचं आगमन झालेलं आहे या पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाच्या निमित्ताने असे माननीय महामहिम राज्यपाल महोदय भगतसिंगजी कोश्यारी यांचं स्वागत करण्यासाठी आपण सारेच उत्सुक आहोत. मी संमेलनाध्यक्ष हरिभक्तपरायण न्यायमूर्ती डॉक्टर मदन महाराज गोसावी यांना विनंती करते की आपण राज्यपाल महोदयांचं या ठिकाणी स्वागत करावं. हे स्वागत अर्थातच खूप खास आहे. आपणा सगळ्यांच्या टाळ्यांची साथ या स्वागताला अपेक्षित आहेच. वारकरी पगडी देऊन तसंच विठुरायाची मूर्ती देऊन उपर्ण आणि पुष्पगुच्छ यांच्या समवेत आपण माननीय राज्यपाल महोदयांचं हे खास हृदय असं स्वागत या ठिकाणी योजलेलं आहे. रुक्मिणी सहित अशी ही विठुरायाची मूर्ती आणि वारकरी पगडी या ठिकाणी आपण आणि सालंकृत अशी रुक्मिणी समवेतची विठुरायाची प्रसन्न मूर्ती या ठिकाणी आपण राज्यपाल महोदयांच्या हाती सुपूर्द केलेली आहे. मी संमेलनाध्यक्ष माननीय गोसावी सरांना विनंती करते की आपण स्वागताध्यक्षाच्या भूमिकेत असणारे संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करावं. या ठिकाणी हा गुणीजनांचा एक परिवारच आहे आणि त्यामुळे औपचारिकता यामध्ये अजिबातच नाही. हे जे आहे ते हृदय असं स्वागत आहे. आणि म्हणूनच आपणा सगळ्यांच्या वतीने संमेलनाध्यक्षपद भूषवत असणारे हरिभक्तपरायण न्यायमूर्ती डॉक्टर मदन महाराज गोसावी यांच्याबद्दलची जी कृतज्ञता आहे तीही आपण व्यक्त करणार आहोत. विठुरायाची मूर्ती उपर्ण आणि अर्थातच वारकरी पगडी देऊन आपण संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे यांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. आणि मी गोसावी सरांना विनंती करते की आपण कृपया इथेच थांबावं आणि आपणा सगळ्यांच्या वतीने आपले जे संमेलनाध्यक्ष आहेत त्यांचा सत्कार करण्याची विनंती मी डॉक्टर सदानंद मोरे यांना करते. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हरिभक्तपरायण न्यायमूर्ती डॉक्टर मदन महाराज गोसावी ज्यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन या ठिकाणी संपन्न होतं आहे. त्यांनी ही धुरा सांभाळली याबद्दल त्यांचं अभिनंदनही आपण करूया आणि संमेलनासाठी त्यांना शुभेच्छा देत आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करत हा त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करूया. आणि एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करून आपण मान्यवरांचं या ठिकाणी पुनश्च स्वागत करूया. महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून जे ओळखले जातात अशा गडी माडगुळकरांनी म्हटलं होतं, माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे, माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे, ज्ञानी याचा अनतुकयाचा तोच माझा वंश आहे, ज्ञानी याचा अनतुकयाचा तोच माझा वंश आहे. मला वाटतं आज आपण हे सगळे वंशज जमलो आहोत, ज्ञानोबांचे, तुकाराम महाराजांचे, सगळ्याच संतांचे वंशज. आणि त्यामध्ये एक असे वंशज आहेत की ज्यांना हे वचन सार्थपणे लागू पडतं. तुकाराम महाराजांची परंपरा ज्यांच्याकडे वारसा हक्काने आलेली आहे आणि आपल्या अभ्यासातून ज्यांनी जी वृद्धिंगत केलेली आहे असं संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, इतिहास संशोधक, प्राध्यापक, साहित्यिक, नाटककार, कवी, विचारवंत, साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी गौरवलं गेलेलं आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सदानंद मोरे सर या संमेलनाला स्वागताध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. तेव्हा टाळ्यांच्या गजरात मी सरांना या ठिकाणी आमंत्रित करते आणि सरांनी सगळ्यांचं स्वागत करावं अशी त्यांना विनंती करते. आदरणीय महामहिम राज्यपाल महोदय, या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, आमचे ज्येष्ठ मित्र
हरिभक्तीपरायण डॉक्टर मदन महाराज गोसावी सर आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर, या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष या नात्याने मी आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आणि मला स्वागताध्यक्ष पद देऊन हा सन्मान केला माझा एक प्रकारचा. त्यामुळं या साहित्य संमेलनाच्या नियोजनामध्ये अंतर्भूत असणाऱ्या या सर्व संस्थांना मी धन्यवाद देतो. मला या ठिकाणी अतिशय नम्रपणाने नमूद करावंसं वाटतं की ज्या टप्प्यावरती आपण हे संमेलन आयोजित करत आहोत, ज्या जंक्चरवरती म्हणूयात, तो टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे ज्याला थोडा इंग्रजी भाषेचा वापर करून जर सांगायचं झालं तर टाईमली इंटरव्हेन्शन, अतिशय योग्य वेळेला योग्य त्या प्रकारचा हस्तक्षेप या संमेलनामध्ये आणि विशेषतः न्यायमूर्ती मदन महाराज यांच्यामुळे झालेलं आहे असं मला या ठिकाणी अत्यंत नम्रपणे नमूद करावं असं वाटतं. ते कोणत्या अर्थाने नमूद करावं असं वाटतं हेही मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. पहिली गोष्ट अशी आहे की ते स्वतः अध्यक्ष महाराज आपल्या संमेलनाचे हे स्वतः न्यायमूर्ती आहेत. आणि मला सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये साहित्य संमेलनाची जी परंपरा आहे त्या परंपरेची सुरुवात एका न्यायमूर्तींनी केलेली आहे, ते म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. आणि दुसरी गोष्ट अशी की स्वतः न्यायमूर्ती रानडे हे आध्यात्मिक परंपरेमधले होते. त्यांनी प्रार्थना समाज काढला आणि आधुनिकतेला एक संत साहित्याचा तात्विक आधार दिला. हे त्यांचं फार महत्त्वाचं कार्य आहे. पण पुढे मी तुम्हाला सांगतो आहे की त्याच्यानंतर आणखी एक रानडे कुलोत्पन्न पुढे आले आणि त्यांना आपण गुरुदेव रानडे म्हणतो, रामभाऊ रानडे, की जे बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि जे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. तर ते न्यायमूर्ती रानडे, प्रोफेसर रानडे यांची एकत्रित परंपरा या ठिकाणी या संमेलनाच्या निमित्ताने आपण मदन महाराजांच्या माध्यमातून पुढे नेत आहोत असं मला परत एकदा नम्रपणे सांगायचं आहे. तेव्हा ही परंपरा या पार्श्वभूमीवरती, कोणत्या पार्श्वभूमीवरती, तर आपल्याला कल्पना आहे की ज्याचा उल्लेख किंवा त्याचं स्पष्टीकरण पुढे स्वतः महाराज आपल्या अध्यक्षीय भाषणामधून करणारच आहेत. पण मला त्या ठिकाणी मुद्दाम सांगायचं आहे की गेले काही वर्ष, जवळजवळ 2 वर्ष संपूर्ण विश्व एका महामारीने ग्रासलं होतं. म्हणजे सगळं जग एक आहे असा साक्षात्कार आपणा सर्वांना कुठल्या माध्यमातून झाला दुर्दैवानं, तर तो एका महामारीच्या माध्यमातून झाला. आणि हे तर खरं आपलं दुर्दैव आहे. आपण त्यानिमित्ताने एकत्र आलो, एकमेकांना सांभाळून घेतलं, ही फार चांगली गोष्ट आहे. पण आपण सगळे एक आहोत ही जी जाणीव आपल्याला संकटाच्या काळामध्ये निर्माण होते. म्हणजे आपण पहिल्या त्या 1914 साली वगैरे झालेल्या युद्धाला काय म्हणतो, पहिलं विश्वयुद्ध म्हणतो, दुसरं विश्वयुद्ध म्हणतो. म्हणजे वैश्विकतेची जाणीव होण्यासाठी आपल्याला एखादा युद्ध व्हावं लागतं किंवा एखादी महामारी यावी लागते. तर असं होता कामा नये. या सगळ्या मागे असणारी वैश्विकता जी आहे, जो पाया आहे, तो लोकांच्या समोर नीट आणला पाहिजे. आणि ही भूमिका जर कुणी प्रगट केली असेल यापूर्वीच्या इतिहासामध्ये तर ती संतांनी प्रगट केलेली आहे. म्हणून ती भूमिका प्रकर्षाने पुढे आली पाहिजे. आणि संतांचं कार्य अनेक वेळेला लोकांच्यासाठी, लोकांच्या मध्ये राहून आणि लोकमाध्यमातून झालेलं आहे. म्हणून या संत साहित्य संमेलनाला अतिशय चांगल्या प्रकारे लोकमाध्यमांची आणि या सगळ्या गोष्टींची जोड दिलेली आहे. हे दुसरं एक महत्त्वाचं आहे. आणि हे भारतातल्या लोकांनी करावं, महाराष्ट्रातल्या लोकांनी करावं, याला आणखीन एक महत्त्व आहे. कारण तुम्हाला 2च संदर्भ सांगतो मी कसे महत्त्वाचे आहेत. आत्ता गेल्या काही महिन्यांपूर्वी ज्यावेळेला रशियाने युक्रेनवरती आक्रमण केलं किंवा त्यांच्यात युद्ध सुरू झालं, त्यावेळेला युक्रेनच्या राजदूताने भारताला असं आवाहन केलं होतं की तुम्ही याच्यामध्ये हस्तक्षेप करा, मध्यस्थी करा. का? कारण तुमच्याकडे महाभारत आहे, तुमच्याकडे स्वतः भगवान कृष्ण कौरवांच्या दरबारामध्ये जाऊन शिष्टाई करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्या कौरवांच्या उद्धटपणामुळं त्याला यश मिळालं नाही हा मुद्दा वेगळा आहे. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत तडजोड करू शकतो, होऊ शकते, हे आपणाला भारतानं दाखवून दिलेले आहे. हे त्या राजदूताचं म्हणणं होतं आणि साहजिकच आहे, म्हणजे तो त्या देशाचाच असल्यामुळं. पण त्याच्यापेक्षा एक महत्त्वाची गोष्ट सांगेल तुम्हाला. जगामध्ये एक अत्यंत नामवंत विचारवंत आहेत, त्यांचं नाव युवाल नोवा हरारी. त्या हरारींनी मधल्या काळामध्ये एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीत त्यांनी असं सांगितलं
की अशा युद्धाच्या प्रसंगी भारत काही एक करू शकतो, मध्यस्थी करू शकतो. त्याचं कारण असं, आणि हे फार महत्त्वाचं वाटतं, की राजकारण हे हितसंबंधांचं असतं, हे सगळ्या जगाला माहिती आहे. इंटरेस्टचं असतं, हे सगळ्या जगाला माहिती आहे. पण इंटरेस्टच्या पलीकडे एक काही मोरॅलिटी असते, एक काही नैतिकता असते, ती भारताला माहिती आहे. भारताच्या परंपरेने ती मोरॅलिटी जपून ठेवलेली आहे की जे स्वतःच्याही हितसंबंधाच्या पलीकडे जाऊ शकते. हे आपल्याला युवाल नोवा हरारेने गेल्या महिन्यामध्ये सांगितलेलं आहे. पण आता त्याचं प्रत्यक्षीकरण आपण कुठेतरी केलं पाहिजे. नेमकं काय आहे ती मोरॅलिटी, नेमकी काय आहे ती नैतिकता जी आपल्याला संतांनी सांगितली, ते आम्हाला असं वाटतं की या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला प्रगट करण्याची एक फार चांगली संधी आलेली आहे. तुकाराम महाराजांचा एक फार चांगला अभंग आहे. त्यातल्या काही ओळी मी तुम्हाला उद्धृत करून दाखवतो. ते काय म्हणत आहेत? विश्वी विश्वंभर बोले वेदांताचा सार, व्यापिले हे नारायणे ऐसी गर्जती पुराणे, जगी जगदीश शास्त्रे वदती सावकाश. सगळी शास्त्र, सगळी पुराणं, सगळा वेदांत हेच सांगतो की हे संपूर्ण विश्व एका आत्मतत्वाने, एका चैतन्य तत्वाने व्याप्त आहे. आणि तुकाराम महाराज सांगतात की ते कसं व्याप्त आहे? सूर्याची आहे परी तुका लोकी क्रीडा करी. तर सूर्य असतो, एकटा असतो आणि संपूर्ण जगाला प्रकाश देतो. तसं हे तत्त्व आहे. एका वेगळ्या पद्धतीने सांगायचं की पूर्वीच्या काळामध्ये पाश्चात्य जगामध्ये तत्त्ववेत्ते येऊन गेले. स्पिनोझा होता, आणखीन काहीच्या काळात झाले. अलीकडच्या काळात एका चिनी तत्त्ववेत्त्याने सुद्धा एक विचार मांडलेला आहे, त्याचं नाव चेन. तो विचार कोणता आहे? सबस्टन्स आणि फंक्शन. तर आपण फंक्शनमध्ये गुंततो आणि सबस्टन्सकडे आपलं दुर्लक्ष होतं. तर सबस्टन्स जो आहे तो ईश्वरी तत्त्वाचा आहे. आणि बाकीचं जे सगळं आहे म्हणजे आपलं नेहमी चालत असतं, राजकीय व्यवहार चालतात, सामाजिक व्यवहार चालतात, निवडणुका चालतात, ह्या सगळ्या गोष्टी फंक्शन आहेत. ही अभिव्यक्ती आहे. तर आपल्याला सबस्टन्सकडे जाण्याची गरज आहे. आणि या संविधानाच्या माध्यमातून आपण या सबस्टन्सकडे जाण्याची प्रक्रिया सुरू करूयात की जिचा कदाचित नक्की या सगळ्या विश्वाला उपयोग होईल, विश्वाला फायदा होईल. कारण संतांचं पहिल्यापासून हे धोरण आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वची माझे घर असं सांगितलं, विश्वात्मक देवाची प्रार्थना केली. आणि तुकाराम महाराज म्हणाले, झाली माझी वैखरी विश्वभरी व्यापक. त्यांच्या साहित्यामध्ये, त्यांच्या तत्त्वज्ञानामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे. ते फक्त व्यक्त करण्याचं काम हे आपलं आहे. आणि त्यालाच आमच्या वारकरी परंपरेमध्ये भजन करा सावकाश असं आम्ही म्हणतो. तर हे सावकाश भजन करण्याचं काम आज आपल्याला या ठिकाणी सुरू करायचं आहे. आणि ते काम आमचे न्यायमूर्ती मदन महाराज हे अतिशय समर्थपणे करतील अशी मी अपेक्षा, खात्री व्यक्त करतो. त्यांना त्यांच्या संविधानासाठी शुभेच्छा देतो. राज्यपाल महोदयांचं मनापासून स्वागत करतो, सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर या संमेलनाचं स्मरणिका किंवा या संमेलनाच्या निमित्ताने साकार झालेल्या ग्रंथाचं प्रकाशन या ठिकाणी होणार आहे. हा ग्रंथ अनेक मान्यवरांच्या लेखाने समृद्ध असा झालेला आणि बहुभाषिक ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये मराठी, इंग्रजी, संस्कृत अशा अनेक भाषांमधील मान्यवरांचे लेख आपण एकत्रित केलेले आहेत. तर या ग्रंथाचं प्रकाशन करण्याची विनंती मी मान्यवरांना करते. उजळावया आलो वाटा या ग्रंथाचं प्रकाशन या ठिकाणी महामहिम राज्यपाल आदरणीय भगतसिंगजी कोश्यारी यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर अन्य मान्यवरांच्याही शुभ हस्ते या ठिकाणी होता आहे. उजळावया आलो वाटा हा अतिशय संग्राह्य असा, संस्मरणीय ठरावा अशा पद्धतीचा ग्रंथ या संमेलनाच्या निमित्ताने साकार झालेला 650 पृष्ठांचा अतिशय विस्तृत असा हा ग्रंथ आहे. आपल्या संत परंपरेचा धांडोळा घेणारा असा हा ग्रंथ आहे. आणि आपण सगळ्यांनी आवर्जून या ग्रंथाची दखल घ्यावी, त्याचं वाचन करावं. पहिल्या अशा संत साहित्य संमेलनाला जे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत त्यांच्याविषयी थोडासा परिचय मोरे साहेबांनी आपल्याला करून दिलाच. आणि खरं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला संत परंपरेचे जे जाणते आहेत त्यांना वेगळ्या परिचयाची गरज नाही. एका बाजूला न्यायदान करत असताना न्यायमूर्ती म्हणून कीर्तनकाराच्या भूमिकेतून ज्यांनी ज्ञानदानाचा वसासुद्धा सांभाळलेला आहे
आणि यह क्रियावान स पंडितः, जो कृतिशील पंडित आहे, अशा पंडितांची जी मोठी परंपरा आत्ता जिचा उल्लेख मोरेसाहेबांनी केला, त्या परंपरेचे पाईक असणारे असे ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त परायण न्यायमूर्ती मदन महाराज गोसावी या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. हा नक्कीच एक दुग्धशर्करा योग आहे. मी त्यांना विनंती करते की या प्रसंगी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल महोदय, या पहिल्या विश्वात्मक संत साहित्याला स्वागताध्यक्ष म्हणून लाभलेले ज्येष्ठ विचारवंत लेखक, इतिहास संशोधक, प्राध्यापक डॉक्टर मोरे सर, मंचाच्या समोर उपस्थित असणारे विद्वज्जन, भाविक बंधू भगिनींनो, हे विश्वात्मक संत साहित्य संमेलन आम्ही कोणत्या पार्श्वभूमीवर आयोजित केलं किंवा ही भावना आमच्या मनात कशी निर्माण झाली याबद्दलचं थोडंसं विवेचन मी करणार आहे. आपणा सर्वांना माहीत आहे, वर्तमान अस्वस्थ आहे आणि अशा अस्वस्थ वर्तमानात आम्हाला नेहमीच पूर्वसुरींच्या शिकवणुकीचीच किंवा पूर्वसुरींच्या मार्गदर्शनाचीच आठवण येते. हे विश्वची माझे घर म्हणणारे संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली किंवा वसुधैव कुटुंबकम ही शिकवण देणारी आमची समृद्ध परंपरा, हेच या भारतवर्षाचं सांस्कृतिक संचित आहे. सर्वे भवन्तु सुखिना, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, ही विश्वशांतीची प्रार्थना बृहदारण्य उपनिषदातली आहे. ही उपनिषदं अनादिकालातली आहे, श्रुती स्मृतीच्या माध्यमातून निर्माण झालेली आहेत. प्रत्यक्ष अनुभवजन्य ज्ञानावर असणारी ही उपनिषदं समस्त भारतीय तत्त्वज्ञानांचं मूलस्तोत्र आहे. समस्त मानवजातींच्या कल्याणासाठी ऋषींनी यांची निर्मिती केली आणि त्यावर आधारितच योगेश्वर श्रीकृष्णानं कुरुक्षेत्रावर पार्थाला उपदेश केला आणि तो उपदेशमध्ये श्रीमद भगवद्गीता. वैदिक धर्माचं हे मूलगामी जे तत्त्वज्ञान आहे आणि विश्वातील इतर धर्म आहेत, इतर संप्रदाय आहेत, यातील समानतेचा धागा शोधायचा आम्ही ठरवलं आणि हा अभ्यास सतत चालणार आहे. शिवाय हा अभ्यास अतिशय मूलगामी अशा स्वरूपाचा आहे आणि यासाठी एखादं व्यासपीठ असावं, एखादा विचारमंच असावा, ज्यावरून या तत्त्वज्ञानाची मांडणी आम्ही करू शकू, शास्त्रविनोदाची चर्चा आम्ही करू शकू, आमची मतमतांतर मांडू शकू, पण मात्र या पाठी असणारं मानव कल्याणाचं सूत्र शोधण्याचा प्रयत्न करू. यासाठी या व्यासपीठाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आम्ही सर्व समविचारी मित्र एकत्र आलो आणि या संमेलनाची मुहूर्तमेढ या करवीर नगरीत आम्ही घातलेली आहे. आपणाला विदित आहे, मोरे सरांनी सुद्धा त्याचा उल्लेख केला. वैश्विक वर्तमान हे अतिशय अस्वस्थ करून टाकणार आहे. निसर्गनिर्मित म्हणा किंवा मानवनिर्मित म्हणा, एका सूक्ष्म विषाणूनं संपूर्ण जग ग्रासलेलं आहे, संपूर्ण जगाचं स्वास्थ्य हिरावून घेतलेलं आहे. पण अशा अनिश्चिततेच्या, अस्वस्थतेच्या काळातही एक बाब मात्र आपल्याला दृग्गोचर झाली, आपल्या अनुभवास आली. ती म्हणजे समस्त मानवजात ही सहोदर आहे. सर्वामध्ये विश्वबंधुत्वाचा समान धागा आहे. उद्योग रोजगार बंद असतानाही केवळ संवेदनशील आणि मूल्याधिष्ठित विचारांचा संस्कार सर्व मानवजातीवर झालेला असल्यामुळे या महामारीच्या काळातही माणसाने एकमेकाला मदतच केली. एकमेकांना वाचवण्यासाठी औषधदान, रक्तदान, अन्नदान आणि आर्थिक मदत आपण एकमेकाला केलेली आहे. ही मूळ मानवी प्रवृत्ती भजनशील असल्याचा प्रत्यय या महामारीच्या काळात आम्हाला आला. वास्तविक विश्वात्मक देवाचा वाग्यज्ञ ज्ञानेश्वर माऊलींनी यापूर्वीच पूर्ण केलेला आहे. दुरितांचे तिमिर जाओ आणि जे खळांची व्यंकटी सांडो, असा माऊलींनी आग्रह धरलेला होता. स्वकर्मरूपी स्वधर्माचा सूर्य पाहून आणिक यज्ञोपजीवी
म्हणून साहित्य व्यवहाराचे महत्त्वही माऊलींनी अधोरेखित केले आहे. 12व्या शतकात जेव्हा माऊली विश्वप्रार्थना म्हणत होते तेव्हा सुदूर पश्चिमेला त्याच कालखंडात इब्ना राजी नावाचा मिस्टिक संत वेदांतावर भाष्य करत होता. त्याचवेळी मार्गारेट हेकर्ट नावाची जर्मन संत म्हणते, द आय विथ विच आय सी द गॉड, द सेम आय विथ द गॉड सीज मी, माय आय अँड गॉड्स आय इज द सेम. हेच तत्त्वज्ञान तर माऊलीने आपल्याला सांगितलेलं आहे. माऊली म्हणतात, दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले, बाप रुक्मा देवीवरू मजाईसे केले. फ्रेंच मिस्टिक संत मार्गारेट पेरेट तिचा भाव व्यक्त करताना द मिरर ऑफ सिम्पल सोल या ग्रंथात म्हणते, सिन्स आय अचीव एनलाइटनमेंट आय नीड नो व्हर्च्यूज. आणि त्याच कालखंडात भंडारा डोंगरावरून आमचे जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दी पाप पुण्यांगा. प्रांत वेगळा आहे, भाषा वेगळी आहे, पण विचार तोच आहे, सार्वकालिक असा विचार आहे. या सर्वाचा मागोवा आम्हाला घ्यायचा आहे. हा मागोवा घेताना आम्हाला आपलं मार्गदर्शन, आपली साथ हवी आहे. ह्या मातीत असंख्य पंथ उदयाला आले. त्यात भागवत संप्रदाय, नाथ संप्रदाय, रामदासी संप्रदाय, महानुभाव संप्रदाय आणि दत्त संप्रदाय हे प्रमुख भक्ती संप्रदाय आहेत. देवभूमी हिंदू राष्ट्रात संत मीरा, संत सूरदास, संत तुलसीदास हे भक्तिमार्गी, तर संत कबीर, गुरु नानक, बाबा फरीद हे ज्ञानमार्गी संत झाले. भागवत संप्रदायाने तर द्वैत अद्वैत या पार जाऊन नामभक्ती हा सोपा मार्ग आम्हाला दिला. वैदिक धर्मात अनेकेश्वरवाद, तर इतर सर्व धर्म एकेश्वरवादाचा पुरस्कार करणारे. दुसरा एक फरक आहे वैदिक धर्म आणि इतर धर्मात, की आम्ही सगुण भक्ती मान्य केली, इतरांची निर्गुण भक्ती आहे. पण आमचं वैशिष्ट्य असं आहे की गोरोबा काका म्हणतात त्याप्रमाणे, निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे, तव झालो प्रसंगी गुणातीत. हे आमच्या संतांचं तत्त्वज्ञान आम्हाला जगासमोर सांगावंसं वाटतं. याच मातीत जन्माला आलेलं बौद्ध तत्त्वज्ञान, जैन दर्शन याची जगाला नव्याने ओळख करून आम्ही देणार आहोत. याशिवाय ख्रिश्चन, सुफी, इसाई आदी तत्त्वज्ञानाचाही मानव कल्याणासाठी कसा उपयोग आहे याची मांडणी आम्ही नव्यानं करण्याचा आमचा विचार आहे. म्हणून आम्ही तुम्हाला साथ घालत आहोत. आमची भूमिकाच अशी आहे, या रे लहान तोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लागी चिंता कवणासी. ही संतांची शिकवण अंगीकारून सकळांसी येथे आहे अधिकार, ही आमची भूमिका असेल. भेदाभेद भ्रम अमंगळ ठरवण्यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत. आम्हाला समानतेच्या वाटेने चालणारा ईश्वरनिष्ठांचा समूह निर्माण करायचा आहे. जातिभेद रहित अवघा विश्वमानव निर्माण व्हावा व विश्वबंधुत्व निर्माण व्हावे हे आमचे स्वप्न आहे. कारण हेच संत ज्ञानोबाराय प्रसायदान या विश्वप्रार्थनेत मागणी करताना सांगतात. म्हणून उजळावया आलो वाटा हे ब्रीद घेऊन आम्ही एकत्रितपणे हा यज्ञाचा आरंभ केलेला आहे. याकरिता पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन कोल्हापूर येथे संत बाळूमामांच्या लोकराजा छत्रपती श्री शाहू महाराजांच्या भूमीत आम्ही घेण्याचं ठरवलं आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी तुम्ही निवड केली, याबद्दल मी सर्वांचा अतिशय ऋणी आहे. या संमेलनात आपण सर्वजण भाग घ्यावा आणि संतांची शिकवण पुन्हा एकदा जनसामान्यापर्यंत पोचवूया, शेत शिवारापर्यंत नेऊया आणि माऊलींची तथा सर्वच धर्मीय संतांची विश्वात्मकतेची शिकवण आपण तळागाळापर्यंत पोचवूया, हा संकल्प करूया आणि हा संमेलनाला प्रारंभ करूया. एवढे बोलतो आणि माझे 2 शब्द संपतो. जय हरी. धन्यवाद. संमेलनाध्यक्षांचे मनपूर्वक आभार. संत तुलसीदास म्हणतात, संत मिलन सम जग सुख नाही, संत मिलन सम जग सुख नाही. तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, बरवा संत समागमो प्रकटला आत्मारामो. साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा असं आपण मानतो. मला वाटतं आजच्या या संत साहित्य संमेलनाला माननीय राज्यपाल महोदयांची उपस्थिती ही आपल्यासाठी असाच दसरा दिवाळीचा आनंद घेऊन आलेली आहे. तेव्हा साहित्य परंपरेचे, संत परंपरेचे व्यासंगी अभ्यासक असणारे माननीय महामहिम राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी यांना मी या प्रसंगी सगळ्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती करते. सर्वव्यापी होतो.
आज इस ऐतिहासिक नगरी कोल्हापुर में पहले विश्वात्मक संत साहित्य सम्मेलन इसके आयोजन के अवसर पर हमारे मध्य में इसके आयोजक आदरणीय जस्टिस मदन महाराज गोसावी जी, आदरणीय डॉक्टर सदानंद मौर्य जी। सदानंद जी को बोलने में आपको आनंद आया होगा, और वो तो मदन महाराज जी हैं। और यहाँ अब मुझे मराठी ज़्यादा आते ही नहीं है, ये समीरा बोलती है तो थोड़ा थोड़ा समझ लेता हूँ। ऐसे सुंदर आयोजन में जहाँ संतों के साहित्य के बारे में, संत साहित्य के बारे में चर्चा हो, ऐसे कार्यक्रम में न केवल महाराष्ट्र से, न केवल भारत से, बल्कि देश विदेश से many delegates from abroad, other countries also are coming here, I am so told. So ऐसे सभी आमंत्रित सज्जन, all the delegates, मैं आप सबका अभिनंदन करता हूँ। I greet you, I congratulate you. अभी न्यायमूर्ति भी हैं और मदन महाराज भी हैं। और हम सब यहाँ किस लिए आए हैं कि हमको सदानंद रहे, सदा आनंद रहे। नहीं तो सदानंद जी तो वैसे भी मिलते होंगे, लेकिन जब इतने लोग एकत्र होते हैं, बहुत से लोग एकत्र होते हैं, हमारे संस्कृत में कहते हैं अधिकस्य अधिक फलम। अब एक ने तपस्या से तो काम नहीं चलेगा, 2 ने की, 4 ने की, 6 ने की, और सबने तपस्या की तो उतना ही अच्छा फल मिलेगा। और इसीलिए तो वारकरी लोग कैसे जाते हैं, कोई बाहरी विदेश का होगा और देखा कि न जूता है पाँव में, न झोला कंधा खाने पीने के लिए है, दौड़े जा रहे हैं, दौड़े जा रहे हैं पंढरपुर की ओर, पंढरपुर की ओर। इतने सारे लोग जाते हैं। दुनिया को बड़ा आश्चर्य होता है, ये क्या है, ऐसे पागलों की तरह से घूम रहे हैं। अब 2 साल जब वारकरी उसके लिए आज्ञा नहीं मिली तो लोग मेरे पास आए, राज्यपाल जी के पास, कि भाई नहीं हमको आज्ञा दो। मैंने कहा भाई ये ऐसा लगता है कि जो कोरोना आया है ये भी ऊपर वाले की आज्ञा होगी कि जब सारे विश्व में कोरोना हो रहा है, तुमको भी हो रहा है, 1-2 साल थोड़ा आराम करो ना, घर ही में बैठे बैठे ध्यान कर लो। हम नहीं जा पाए, आपने 2 साल तपस्या की, अब कोरोना जा रहा है और आप यहाँ इतनी बड़ी संख्या में बैठे हो। मुझे तो कोई लगता नहीं कि यहाँ ये पहना हुआ एक मास्क मैं ही था, बाकी तो सब बिना मास्क के हैं। अब ये क्या है, जरा देखो, ये जो भगवान बुद्ध थे, नाम सुना, जिन्हें बुद्ध का नाम सुना जरा हाथ खड़े करो। भाई मैं तो मास्टर रहा हूँ, मैं न्यायमूर्ति तो हूँ नहीं, है? हाथ नीचे करिए। है? भगवान बुद्ध राजा, राजपुत्र, घर में पत्नी है, बेटा है, सब छोड़ के चल दिया।
अब ये कहता कि मेरा बेटा, मेरा है। आज कितने लोग बुद्ध को याद करते? कोई नहीं। कितने आए कितने गए परिवार। क्यों याद करते हैं? कि उन्होंने कहा कि नहीं, मैं अकेला नहीं हूं, ये मुझे अपना ही परिवार, अपना ही राज्य नहीं चलाना है, मैंने सारी दुनिया का उद्धार करना है। अब बात बताओ, बौद्ध धर्म कहाँ? चाइना, मंगोलिया, जापान, श्रीलंका, थाईलैंड, कहाँ तक फैल गया? क्यों फैला? हाउ इज इट कि द बौद्ध धर्म स्प्रेड ऑल ओवर द वर्ल्ड, ऑलमोस्ट हाफ ऑफ द वर्ल्ड रादर? कैसे फैल गया अफगानिस्तान? हाउ इज इट? क्योंकि भगवान बुद्ध स्वयं विश्वात्मक बन गए, स्वयं ही विश्व बन गए, दुनिया के साथ अपने को एकाकार कर लिया। मैं ही सब में हूं, सब मुझ में है। आप संत ज्ञानेश्वर जी को पढ़िए, आप तुकाराम जी को पढ़िए, आप एकनाथ जी को पढ़िए, वहाँ हमारे तुलसीदास जी को पढ़िए, वहाँ तमिलनाडु में आप तिरुवल्लर को पढ़िए, किसी कोने में पढ़िए, कंब को पढ़िए, ज्ञान वहाँ अपने नानक देव को पढ़िए, गुरु गोविंद सिंह को पढ़िए। भाषा सबकी अलग अलग है, कोई पंजाबी है, कोई बंगाली है, कोई तेलुगु है, कोई तमिल है, कोई अवधी है, कोई ब्रज है, कोई मराठी है, कोई गुजराती है, लेकिन सबका भाव एक ही, सब। अब नरसिंह मेहता की, संत नरसिंह मेहता का भजन जो है गांधी जी को बहुत प्यारा था। वैष्णव जन तो तेने कहिए जे पीर पराई जाने रे। कितना नरसिंह मेहता, कोई कठिन है क्या? आप लोग समझ जाओगे ना, मराठी लोग, हैं? नहीं समझते हो? वैष्णव जन तो तेने कहिए जे पीर पराई जाने रे, इसका अर्थ समझ में आता है सबको? सबको आता है। मराठी को भी समझ में आता है, हिंदी वालों को भी समझ में आता है, बंगाली को भी समझ में आता है, उड़िया को भी समझ में आता है, सभी को भी समझ में आता है। यानी ये ऐसी चीजें हैं जो हम सब लोग अगर ध्यान रखेंगे तो सारे संत वो लगभग एक जैसा बोलते हैं, कोई अलग भिन्न बोलते ही नहीं है, और सबका भाव एक होता है। भाषा अलग अलग होती है, भाषा अलग अलग। अगर मैं महाराष्ट्र में कहूँ, या आप जो शुद्ध मराठी बोलते हो, अभी बोल रहे थे हमारे वक्ता लोग, गांव में जाओ तो ऐसी मराठी कोई नहीं बोलता। यहाँ दूर दूर के गांव में, आदिवासी क्षेत्र में जाओ, जरा और जगह जाओ तो अलग अलग है, लेकिन अंदर से भाव क्या है? सबका भाव एक होता है। और इस देश को कौन जोड़ता है? यही भाव एक जोड़ता है। इस भाव का प्रचार किसने किया सारे देश के अंदर? तो ये हमारे साधु संतों ने किया है। सारे देश को अगर एक किया है, किसने एक किया है? इस सारे देश को एक संतों ने किया है। हमारे अभी ये बता रहे थे हमारे न्यायमूर्ति जी, विश्वात्मक की बात, अपना विश्व बंधुत्व की बात, इस सब ऐसे बोलते हैं, कोई किसी उसमें हो। और मैं जब पिछले दिनों महाराष्ट्र आया तो यूनिवर्सिटीज में सब पसायदान बच्चे बोलते थे। मैंने कहा ये पसायदान क्या है? तो मैंने देखा वो ज्ञानेश्वर महाराज जी का इतना सुंदर, मैं सोचता हूँ कि इससे बढ़िया क्या हो सकता है। और वो पसायदान की शुरुआत ही वो कहते हैं, आता विश्वात्म के देवे, यानी कैसे है वो देवता? विश्वात्म के, जो सारे विश्व में व्याप्त है। अब वो बता रहे थे ना, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया, ये बोल रहे थे आप। अब ये सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया,
ये बहुत पहले संस्कृत में कहा गया, सब बोलते हैं। अब ज्ञानेश्वर जी ने क्या कहा भाई? उन्होंने बरसत सकल मंगली ईश्वर निष्ठाची मादियाली आगे आगे और विषय, यानी उन्होंने भी सकल मंगली, यानी किसका हो? सर्वे भवन्तु सुखिनः, सबका सुख हो। यही आपको तुकाराम जी मिलेगा, यही आपको तुलसीदास जी में मिलेगा, यही आपको तिरुवल्लर में मिलेगा कि हम सबका सुख चाहते हैं, सारी आत्मा हमारे एक है। ये सब इतना सुंदर। मैं ज़्यादा लंबा भाषण नहीं दूंगा क्योंकि आप ज़्यादा ज्ञानी विज्ञानी लोग यहाँ पर हो, लेकिन हम सब लोग बहुत सौभाग्यशाली हैं। ये महाराष्ट्र ये संतों की भूमि है और संतों ने हमारा मार्गदर्शन किया है। अभी मैं ये जो उसका भी विमोचन किया, प्रकाशन किया गया, उजड़ा हुआ आलो वाटा, उजड़ा हुआ आलो बाटा, इसका अभी प्रकाशन किया गया है। तो मैं इसके अंदर एक पढ़ रहा था कि ज्ञानेश्वर पर कितने लोगों ने रिसर्च किया है, खोज किया है, विदेशी लोगों ने। तो उसमें लगभग 20 फॉरेनर्स दे हैव वर्कड, दे हैव स्टडीड ज्ञानेश्वर, दे हैव स्टडीड ज्ञानेश्वर, यानी ज्ञानेश्वर पर देश विदेश के 20 से ऊपर विदेशों के, ऐसे विदेशों के लोगों ने ज्ञानेश्वर जी का पर अध्ययन किया है। अब ज्ञानेश्वर पर विदेशी अध्ययन करेंगे, लेकिन हम महाराष्ट्र के लोग कितना करते हैं, भारत के लोग कितना करते हैं, हम तो भूलते ही जाते हैं। और इसीलिए हम अपने संतों को भूलें नहीं। हमारा जो संत साहित्य है उसको याद रखिए। हमारे महाराष्ट्र में बहुत अच्छे अच्छे लेखक हुए हैं। अभी हाल में 150 साल में मराठी में एक से एक अच्छे नाटककार हुए हैं, उपन्यासकार हुए हैं, लेकिन उनके उपन्यास को लोग लंबा याद नहीं करते। याद किसको करते हैं? ज्ञानेश्वर जी को, तुकाराम जी को, और तो और उस टुकड़ो महाराज जी को, और तो और वो ग्राम क्या है कथा लिखने वाले हमारे टुकड़ो जी को, उनको भी याद करते हैं लोग। तो क्यों? क्योंकि जो संतों का साहित्य है, जो ऋग्वेद है, जो वेद है, जो उपनिषद है, ये आज भी हम सब लोग पढ़ते हैं, दुनिया उनको पढ़ती है। और इसलिए ये जो हमारा महाराष्ट्र है इतना समृद्ध है, ये संतों की भूमि कहलाता है। और मुझे लगता है कि आपके इस संत साहित्य सम्मेलन के माध्यम से हम सब लोग फिर से एक बार अपने संतों की ओर देखेंगे, उनके साहित्य की ओर देखेंगे। और उस साहित्य में कभी कभी लोग, अब मैं पहाड़ का रहने वाला हूँ, उनकी दिमाग रहता है हम तो पहाड़ी उत्तराखंडी हैं। बंगाल में जाओ, अरे हम तो बंगाली हैं। तमिल जाओ, तमिल है। और महाराष्ट्र में जाओ तो भूमिपुत्र, हम तो मराठी हैं। ऐसे संकुचित हम लोग बन जाते। सारे देश में ऐसा होता है, कोई ऐसे एक जगह नहीं होता है। हम उससे ऊपर उठें। इस देश में स्वामी विवेकानंद, बताइए, अंग्रेजों के कालखंड में अमेरिका जाकर के और उनकी भूमि में कहते हैं, अरे अमेरिका, इंग्लैंड, यूरोप वालों, तुम भारत को धर्म क्या समझाओगे? बोले को धर्म को समझना है तो भारत में आओ, धर्म तुमको भारत समझाएगा। खुलेआम चुनौती देते हैं उनको। और बोले कि तो तुमने भारत का अध्ययन नहीं किया, भारत का साथ नहीं दिया, तो बोले किसी दिन चीन, रूस जागेंगे, तुमको खत्म कर देंगे। ये विवेकानंद कह गए। कल्पना होगी किसी को चीन इतना आगे बढ़ेगा? कैसे कह गए? कल्पना थी किसी को? हमारे शंकराचार्य जी कितने साल जिए?
32 ईयर्स, 32 साल। और 32 साल की उम्र शंकराचार्य जी ने केरल कालड़ी से चल करके सारे हिंदुस्तान का भ्रमण किया, सारे शास्त्रों का अध्ययन किया, उन पर विवेचना की और इस देश को एक करने के लिए दक्षिण में श्रृंगेरी, उत्तर में बद्रीनाथ जोशीमठ, पूरब में माँ गोवर्धन पेट जगन्नाथपुरी, पश्चिम में द्वारिकापुरी, इस 4 की स्थापना कर दी, 4 धामों की स्थापना। बताइए 32 साल में पैदल घूमे होंगे किस ताकत से? वो हमारी तरह से अंग्रेजी तो पढ़े लिखे नहीं थे, वो हमारी तरह से क्या नाम हवाई जहाज में तो नहीं चलते थे। किस कारण से? इसलिए कि साधना, वो संत थे, संत की साधना ऐसी होती है आप कल्पना नहीं कर सकते। मैंने अच्छे अच्छे संतों का संस्कार किया है और संतों की साधना ऐसी है, आप बैठे रहिए, वो आपको बता सकते हैं क्या होने वाला है। वो साधु की संतों की साधना ऐसी रहती है, वो बिना देखे भी कहाँ उड़ गए पता ही नहीं लगेगा आपको, ऐसे संत होते हैं। इसलिए तो सब जगह घूम के आ गए। तो ये संत है, इतना साहित्य दे करके कि ये आज सारे संस्कृत वाले शंकराचार्य जी पर कितने अध्ययन करते हैं देश विदेश के लोग। तो मुझे ऐसा लगता है हम सब लोग यहाँ सब ईश्वर के भक्त हैं, भगवान के भक्त हैं। हम सब लोग भगवान को देख नहीं सकते लेकिन संतों को देख सकते हैं। देखिए अभी संत लोग आगे सामने, उनका छाता उनको कैसे आदर से बैठा दिया गया है। आप लोगों की होगी सोचते वो एमएलए, एमपी, मिनिस्टर, राज्यपाल, इसके पांव छूने की कोशिश मत करो, कुछ नहीं मिलने वाला। संतों के पांव छुओ, उनका साहित्य पढ़ो, मंदिरों के दर्शन करो, सब कुछ मिलेगा। यही भारत है। इसलिए मेरा आपसे निवेदन है, ये जो हमारा आज यहाँ हमारे न्यायमूर्ति ने, मदन महाराज जी ने इतना सुंदर कार्यक्रम करवाया, मैं इनका अभिनंदन करता हूँ, आप सबका भी अभिनंदन करता हूँ। अब संत आगे तो मैं ज़्यादा बोल भी नहीं सकता, क्योंकि संतों के आगे बोलूँगा तो कहेंगे कैसा भगत है, बड़बड़ बहुत कर रहा है, डर भी लगता है थोड़ा, है? संत लोग हैं। लेकिन आप सब लोग इतनी आस्था से आए हैं, पूरा समय यहाँ रहेंगे और यहाँ से जाने के बाद संत साहित्य का हम अध्ययन करने की कोशिश करेंगे, संतों को संसर्ग करने की कोशिश करेंगे, उनका आशीर्वाद लेने की कोशिश करेंगे और हमारा जो मराठी साहित्य है, मराठी संत साहित्य है, उसका देश विदेश में अधिकतम प्रचार हो, ये मेरी शुभकामना है। आपका कार्यक्रम सफल हो। अब आप जानते हैं कि राज्यपाल जो है नाम का राज्यपाल होता है, उसके पास ऐसा पैसा वैसा कुछ भी नहीं होता, ताकत भी नहीं होती है, खाली नाम ही नाम है बस राज्यपाल है। तो लेकिन हाँ ये है कि भगत सिंह जैसा राज्यपाल हो तो उसके संतों का बड़ा आशीर्वाद होता है। कुछ न होते भी मुख्यमंत्री, मंत्री, राज्यपाल जाने क्या क्या बन गया, किसने बनाया? संतों ने, संत साहित्य ने बना दिया। इतना है। और आपके बीच में हूँ मैं, आपके ये सम्मेलन आगे बढ़े, आपकी कार्यविधियाँ और आगे बढ़े, इसके लिए अपने मेरे पास पैसा ज़्यादा मेरे विवेकाधीन कोष में नहीं होता, फिर भी 5 लाख रुपया अपने ओर से मैं राज्यपाल की ओर से इसके लिए मैं प्रदान कर दूंगा और आपका सबका आशीर्वाद मिलेगा, प्यार मिलेगा और ये संतों की भूमि ही बनी रहे। ये किसके हाथ में है? ये मेरे हाथ में नहीं, ये मिनिस्टर साहब के हाथ में नहीं है, ये संतों की भूमि बनी रहे, ये आपके हाथ में है, आपके हाथ में है, आपके हाथ में है। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद। माननीय राज्यपाल महोदयांनी भारतीय संत परंपरेचं
मार्मिक दर्शन तर आपल्या मार्गदर्शनातून घडवलंच, पण त्याचबरोबर त्यांच्या उदारतेचं आणि गुणग्राहकतेचंही आपल्याला दर्शन घडलं. मला वाटतं पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करून आपण आपली कृतज्ञता त्यांच्याविषयीची व्यक्त करूया. आणि यानंतर राज्यपाल महोदयांना पुढील कार्यक्रमाला जायचं असल्याने उद्घाटन सत्राचं हे जे पहिलं सत्र आहे ते या ठिकाणी त्याची सांगता आपण राष्ट्रगीताने करणार आहोत, याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यावी. पुन्हा एकदा मी पोलीस बँडला विनंती करते आणि कोणीही प्रेक्षागृह कृपया सोडू नये. राष्ट्रगीतानंतर या उद्घाटन समारोहाचं पुढील सत्र या ठिकाणी असंच सुरू राहणार आहे. आपण केवळ मान्यवरांना या ठिकाणी निरोप देत आहोत, याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यावी. यानंतर राष्ट्रगीत सादर होईल. धन्यवाद. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी यांना आपण टाळ्यांच्या गजरामध्ये निरोप देऊया. आणि याचबरोबर करवीर नगरीमध्ये या पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचं उद्घाटन माननीय राज्यपाल महोदयांच्या उपस्थितीत झालेलं आहे. या ठिकाणी संत परंपरेतले अनेक गुरुवर्य उपस्थित आहेत. माननीय राज्यपाल महोदयही त्यांचे आशीर्वाद या ठिकाणी ग्रहण करत आहेत. या संतांचं आणि त्याचबरोबर अनेक संत परंपरेच्या विचारवंतांचं दर्शन आपल्याला या मुख्य मंचावरही होणार आहे. आणि त्यासाठीच उद्घाटन सत्राच्या पुढील कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांनी कृपया इथेच बसून सहकार्य द्यावं ही विनंती.